सभेमध्ये असे बोलले की बहीण भाऊ एका जे काही आम्ही बोलू नाही शकत अशा शब्दात ते बोलले। सुधीर भाऊ मुनगंटीवार अशा इज्जतीने त्यांना बोलत होतो, पण असताना सुधीर भाऊ म्हणायची आम्हाला थोडी विचित्र वाटते, लाज येते। ते बहीण भावाचं नातं एवढं पवित्र नातं आहे, तुमच्याही घरी बहीण असेल पण तुमची जीभ कशी काय सांभाळू शकले नाही। ते एसडीओ मॅडमला निवेदन दिलं आहे आणि आम्ही मागणी केली आहे की यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि यांची उमेदवारी रद्द करा। मुनगंटीवार यांचा निषेध 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 निषेध। HT न्यूज, इंडिया सच के साथ। नमस्कार, मैं खुशी, स्वागत है आपका HT न्यूज इंडिया में। आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर। भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारच्या निषेधार्थ हिंगणघाट येथे महिला काँग्रेस आक्रोशित। हिंगणघाट उपविभागीय अधिकारी व पोलीस स्टेशन येथे सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली। भारतीय जनता पार्टीचे चंद्रपूर लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी दिनांक 8 एप्रिल 2024 ला मोरवा जिल्हा चंद्रपूर येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेमध्ये महिलांबाबत अत्यंत आक्षेपार्ह असं विधान केलं असून त्या विधानाची व्हिडिओ क्लिप संपूर्ण महाराष्ट्रभर सोशल मीडियाद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचली आहे। भारतीय संस्कृतीमध्ये बहीण भावाचे नाते हे अत्यंत पवित्र नाते समजले जाते। या बहीण भावाच्या नात्याबाबत समोर उपस्थित असलेल्या हजारो महिलांसमोर अत्यंत घाणेरड्या व अश्लील भाषेत सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर सभेत भाष्य केले। महिलांबाबत खालच्या दर्जाचे विचार असलेल्या व्यक्ती लोकप्रतिनिधी म्हणून संसदेत निवडून गेल्यास भविष्यात हा महिलांबाबत काय विचार करणार व महिलांची सुरक्षा अशा व्यक्तीमुळे किती सुरक्षित राहील हा मोठा प्रश्न मुनगंटीवारांच्या या विधानामुळे उपस्थित झालाय। सुधीर मुनगंटीवार यांच्यावर कारवाई न झाल्यास वर्धा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीतर्फे तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय। एचटी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श। उपविभागीय अधिकारी कार्यालयात तुम्ही जे निवेदन दिलंय, कशासाठी निवेदन आहे आणि तुमची काय मागणी आहे? आम्ही जे निवेदन दिलंय, मी रागिनी शेंडे, महिला जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस, आणि आम्ही जे निवेदन दिलं आहे, जे मुनगंटीवार साहेबांची जे चंद्रपूरमध्ये सभा झाली आणि त्या सभेमध्ये मुनगंटीवार साहेबांनी जे आक्षेपार्ह विधान केलं आहे की जे बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी गोष्ट केली आहे, तर ती एकदम घृणास्पद आहे। आणि जेव्हा त्या सभेमध्ये असे बोलले की बहीण भाऊ एका जे काही आम्ही बोलू नाही शकत अशा शब्दात ते बोलले, आम्हाला शरम येते, पण त्यांना थोडीशी लाज वाटली नाही का? तिथे हजारोच्या संख्येने महिला बसलेल्या होत्या, माझ्या भगिनी बसलेल्या होत्या, पण त्यांच्यासोबत असे घाणेरडे शब्द बोलताना त्याच्या तोंडातून काही विचार आला नाही का त्यांना? आज आम्ही जरी ते विरोधी पक्ष नेते असाल तरी आम्ही मुनगंटीवार सुधीर भाऊ मुनगंटीवार अशा इज्जतीने त्यांना बोलत होतो, पण असताना सुधीर भाऊ म्हणायची आम्हाला थोडी विचित्र वाटते, लाज येते। कोण्या शब्दात बोलावं या व्यक्तीला? तुम्ही राजकारण करा, पण एकदा घाणेरड्या इतक्या पद्धतीचं राजकारण करू नका का जिथं बहीण भावाच्या नात्याला तुम्ही काळीमा फासणार आहे। हे बहीण भावाचं नातं एवढं पवित्र नातं आहे, तुमच्याही घरी बहीण असेल पण तुमची जीभ कशी काय सांभाळू शकले नाही, मला हे म्हणायचं आहे। याच्यासाठी आम्ही आज एसडीओ मॅडमला निवेदन दिलं आहे आणि आम्ही मागणी केली आहे की यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि यांची उमेदवारी रद्द करा, अशी आमची काँग्रेस तर्फे आणि त्यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची नावं घेऊन म्हटलं आहे, काँग्रेसच्या लोकांना उच्चारून म्हटलं आहे। आणि वरोरा विधानसभा क्षेत्रामध्ये आमच्या काँग्रेसच्या ज्या उमेदवार आहेत त्या एक महिला आहे, प्रतिभाताई धानोरकर। आता ह्या बीजेपी वाल्यांच्या पायाच्या खालची वाळू घसरलेली आहे, हे घाबरून राहिले आहे, त्यांना असं वाटत आहे की आता आम्ही हारून राहिलो म्हणून हे अशा घाणेरड्या प्रकारचे उपद्रवी शब्द वापरू असे कृत्य करू हे काही साध्य होणार नाही। महिला भगिनी तुम्हाला साथ देणार नाही। माझी जनतेला एवढीच विनंती आहे, महाराष्ट्रातल्या महिलांना, देशातल्या महिलांना एवढीच विनंती आहे का जर हे बीजेपी सरकार 2024 मध्ये जर आलं तर हे आपल्या महिलांना मणिपूर सारखी का लग्न धिंगणं काढणार का या महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्राला काळीमा फासणार हे मुनगंटीवारांचं वक्तव्य आहे आणि यांचा आम्ही महिला आघाडीतर्फे निषेध करते। सुधीर मुनगंटीवार यांचा निषेध असो, सुधीर मुनगंटीवार यांचा निषेध असो, सुधीर मुनगंटीवार यांचा। खबरों में अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।